2 कोटी रुपये खर्च करून कुपवाडच्या नागरिकांसाठी उद्यान उभं राहत आहे। कुपवाड शहरात एकही उद्यान नसल्याने नागरिकांनी विशेष करून बालचमूची गैरसोय होत होती। ही बाब लक्षात घेऊन नगरसेवक शेटजी मोहिते, नगरसेविका पद्मश्री पाटील, नगरसेविका रईसा रंगरेज यांनी आपल्या नगरसेवक पदाच्या कारकिर्दीत तत्कालीन पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून उद्यानासाठी निधी मंजूर करून आणला। हा निधी वापरून कुपवाडच्या एकता नगरमध्ये भव्य असे उद्यान उभं राहत आहे। या उद्यानात बालचमूसाठी खेळणी बसवण्यात येणार आहेत। तसेच युवकांसाठी ओपन जिमचे साहित्य बसवून जिम देखील सुरू होणार आहे। कुपवाड शहराच्या विस्तारित भागात असणाऱ्या उद्यानाचे काम सुरू झाले। मनपा क्षेत्रात सुंदर असे हे उद्यान असणार असल्याची माहिती माजी नगरसेवक शेटजी मोहिते यांनी दिली आहे। सहकारी असतील त्यांनी काम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालू केले। कुपवाडच्या सौंदर्यामध्ये एक चांगली भर पडणार आहे। या कुपवाडच्या व आसपासच्या लोकांसाठी भव्य असे हे गार्डन सगळ्यासाठी खुलं झाल्यानंतर बरोबरच्या लोकांचा आनंद द्विगुणित असा होणार आहे। भविष्य काळामध्ये या एकता नगरच्या गार्डनमध्ये फलोद्यानचा पूर्ण फळामध्ये असे गार्डन दिसणार आहे। यामध्ये लहान मुलांसाठी खेळणी असणार आहेत, सर्व लोकांसाठी ओपन जिम असणार आहे, ट्रॅकची व्यवस्था आहे, बसण्यासाठी स्टॅच्यू वगैरे सुंदर असं देखावायचं असं हे सांगली जिल्ह्यातून इतर जिल्ह्यातून बघण्यासारखं हे फलोद्यानचं असं हे गार्डन, जे अद्ययावत गार्डन या ठिकाणी उभा राहत आहे। पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये बाकीचे 2 गार्डन जे सर्वे नंबर 94मध्ये लाडशाळेच्या समोर त्या ठिकाणी पण 94 लाखाचं काम मंजूर झाले, त्या ठिकाणी गार्डन चालू होते। स्वामीमाळ्यामध्ये पण 30 लाखाचं गार्डनचं काम अंतिम टप्प्यात आले। तर या अशा प्रयत्नाने आमची तिन्ही नगरसेवक मी पद्मश्री पाटील, रईसा रंगरेज आमचा मानसच आहे की कुपवाडसाठी असं मोठं भरीव काम करण्याच्या दृष्टिकोनातून या गार्डनचं काम चालू आहे आणि काही या 2 महिन्यामध्येच हे गार्डन सर्वांसाठी खुलं होईल।